नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या निकषात बदल करण्याची गरज आहे आणि त्या निकषात बदल करण्याची तयारी सरकारची आहे, असं स्पष्ट मत दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी स्पष्ट ग्वाही दिलेली आहे. आणि ते निकष जर बदल झाला तर संपूर्ण कर्जमाफी होऊ शकते, असं सध्या आशा आहे शेतकऱ्यांना. तर कर्जमाफीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, पाहायचं झालं तर कर्जमाफीचे जे निकष आहेत ते खूपच कडक आणि ज्या नियमात कोणीही बसत नाही असे जे निकष आहेत आणि ते निकष शिथिल करण्याचं काम शिथिल होऊ शकतात असं सरकारचं म्हणणं आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषात बदल केले जातील असे संकेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिले. आणि भरणे म्हणाले की कर्जमाफीच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 10 दिवसात सुरू होईल. राज्याच्या साखर कारखान्यांमध्ये हंगामी कामगाराची संख्या मोठी आहे, त्यांना केवळ 3 महिने पगार मिळतो, त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कृषी मंत्री भरणे म्हणाले की राज्यावर अल निनोचे संकट असून यंदा कमी पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे राज्य सरकार पाण्याच्या नियोजनासह जलसंधारणाच्या कार्यक्रमावर देखील भर देते आहे. दुष्काळात सहनशील बियाणांचे वाटप, शेततळ्यांची निर्मिती तसेच इतर उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, 15 जूनपर्यंत पावसाची स्थिती अभ्यासून पेरण्यांचे नियोजन करावे असं स्पष्ट मत जे कृषी मंत्र्यांचं आहे सांगितल्याप्रमाणे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर जे कर्जमाफी आता होणार आहे त्या 10 दिवसात ते निकष अजून किती कमी होऊ शकतात आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो हे पाहण्याचं उत्सुक ठरेल. आणि जे नियम चेंज झाले तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट कर्जमाफीबद्दल तुम्हाला देईनच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.